मनसेच्या 1 तारखेच्या मोर्चासंदर्भात आज प्रमुख नेत्यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या, आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा, राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश। 130 किलोमीटरचा प्रवास करून बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा वर्ध्याच्या सुकळीबाई या गावात दाखल। गावातील हनुमान मंदिरात बच्चू कडूंसह शेतकऱ्यांचा मुक्काम। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा नागपूरमध्ये भव्य मोर्चा। शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू शेतकऱ्यांसह नागपूरमध्ये दाखल होणार। अन्नधान्य, कपडे, भाजीपाला घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी। गोपीनाथ मुंडे माझा आत्मा, मी गोपीनाथ मुंडे यांची वारस, तो आत्मा तुमचा जीव वाचवण्यासाठी विकावा लागला तर विकणार। बीडच्या एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। वर्ध्यामध्ये पोलिसांनी ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला असा प्रहारच्या कार्यकर्त्यांचा आरोप। बच्चू कडू पोलिसांवर संतापले तर ट्रॅक्टर अडवले तर तहसील कार्यालयात घुसू असा दिला इशारा। विरोधकांच्या 1 तारखेच्या मोर्चाचा मनसेकडून टीझर जारी। संविधान वाजवा, लोकशाही जगवा, सध्याचा मोर्चा असा टीझरमध्ये उल्लेख। मराठवाड्यात बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, सदावर्तेंकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन। तर त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ओबीसीमधील छोट्या जात समूहांच्या हक्कावर बाधा पोहोचण्याची शंका। बच्चू कडूंच्या नेतृत्वात कर्जमुक्तीसाठी काढण्यात आलेला महाएल्गार मोर्चा दुपारी नागपूरमध्ये पोहोचणार। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 500 पोलीस अधीक्षक तैनात। तर नागपूरपासून 15 किलोमीटर दूर केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारच्या मैदानावर बच्चू कडूंचं आंदोलन। पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिलं, खंडणी गोळा करणाऱ्यांनाही मुंडेंचा पाठबळ, प्रकाश सोळंकेचा आरोप। तर खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे यांनी बीडची बदनामी केली, प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।